नमस्कार सर्वांना. मी शैलेश किरवे. आज आलो आहे गुहागरमध्ये. पाण्याच्या टाक्या साफसफाईचं काम आहे आपल्याकडे आणि त्याच्यासाठी आलेलो आहे. तर पाण्याच्या टाक्या साफ का कराव्यात, तर सध्या पावसाचे दिवस आहेत आणि खूप ठिकाणी आता नद्या नाले विहिरी सगळ्या भरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे गढूळ पाणी जिकडे तिकडे झालेलं आहे आणि तेच पाणी आपण आपल्या टाक्यांमध्ये वापरायला घेतो आणि त्याच्यामुळे टाक्यांच्या आतमध्ये जाड थर तयार होतात. गढूळ पाण्याचे चिखल वगैरे आलेला असतो, त्याच्यामुळे हळूहळू टाक्या खराब व्हायला सुरुवात होते आणि तो गाळ तसाच खाली राहतो. तर पाण्याच्या टाक्या आपण साफ केल्यामुळे ते सगळा गाळ निघून जातो, व्यवस्थित साफसफाई होते टाक्यांची आणि पाणी स्वच्छ राहतं. नाहीतर आपल्याला बाथरूममध्ये वगैरे किंवा पिण्याला वापरत असू तर ते गढूळ पाणी येत राहतं. तर अशा पद्धतीने आपण आता बघतोय कसा जाड थर या टाक्यांना तयार झालेले आहेत. तर असे थर प्रत्येकाकडे तयार झालेले असतील तर कृपया अशाच टाक्या पाण्याच्या वापरू नका. कमीत कमी दर 6 महिन्याने तरी पाण्याच्या टाक्या साफ करा, कारण 3-3 महिन्याचं शेड्यूल असतं. पण आपण 6 महिन्याचं तरी वापरूया. वर्षातून 2दा तरी पाण्याच्या टाक्या साफ करायला करा, जेणेकरून ते पाणी आपल्याला स्वच्छ भेटेल आणि कोणतेही आजार आपल्याला होणार नाहीत. समोर तुम्हाला हे फुटेज दिसत आहेतच, किती अस्वच्छ टाक्या झालेल्या आहेत या आतून. तर या कालांतराने खूप जाड होत जातात आणि मग ते खराब होतात, कारण आतून टाक्या ह्या पांढऱ्या कलरच्या असतात आणि त्या आपल्याला अशा मातकट कलरच्याच राहतात, डाग वगैरे. तर असं करू नका. टाक्या प्रत्येकाने स्वच्छ करा. हे बघा कशी एकदम मस्त आहे की स्वच्छ झाली टाकी. तर अशा आपल्या टाक्या स्वच्छ होतील. सर्वांनी हा माझा समोर कॉन्टॅक्ट नंबर आहे, अप्लाय करा. धन्यवाद.